नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे देवकुंड वाडीवर आलेलं एक भयंकर संकट. मित्रांनो, ही कथा बरीच मोठी असल्याने 5 भागात विभागली गेली आहे. या कथेचे एकूण 5 भाग आहेत आणि प्रत्येक भागाचा एक व्हिडिओ आहे. कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या काही गावांमध्ये आजही अशी काही ठिकाणं आहेत जिथे दिवसा कुणालाही जायला भीती वाटत नाही. पण सूर्य मावळला की त्या जागेकडे गावातला एकही माणूस फिरकत नाही. कारण काही जागा या फक्त शांत दिसतात, पण त्यांचा इतिहास मात्र अजूनही जिवंत असतो. आज आपण अशाच एका गावाची कहाणी ऐकणार आहोत. एका अशा वडाच्या झाडाची कहाणी ऐकणार आहोत ज्याच्या जवळ रात्री कोणीही जात नसत. कोणालाही जायची तिथे परवानगी नव्हती. पण भीती त्या झाडाची नव्हती. खरी भीती होती त्या एका चुकीची, जी वर्षानुवर्ष गावातला एकही माणूस करण्याची हिम्मत करत नव्हता. माणसाला काही गोष्टी अंधश्रद्धा वाटतात जोपर्यंत त्या स्वतःच्या आयुष्यात घडत नाहीत. पण काही वेळा एकच चुकीचा निर्णय फक्त एका माणसाचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं, संपूर्ण गावाचं आयुष्य बदलून टाकतो. आजची कथा अशीच आहे. प्रत्येक क्षणागणिक अधिक गडद होत जाणारी आणि शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडणारी. चला तर मग, देवकुंड वाडीवर आलेलं एक भयंकर संकट या कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. कोकणातल्या काही गावांमध्ये आजही अशी काही ठिकाणं आहेत जिथे गावातली माणसं दिवसा तर सहज वावरतात, पण सूर्यास्त झाला की त्या जागांजवळ चुकूनही कोणी जात नाहीत. कारण त्या जागांशी जोडलेल्या घटना कोणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या नसल्या तरी त्या घटना इतक्या वर्षांपासून पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात की त्या घटना गावाच्या आयुष्याचा जणू भाग बनतात. रायगड जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं देवकुंड वाडी हे असंच एक छोटंसं गाव होतं. लाल मातीचे रस्ते, दोन्ही बाजूला उंच नारळी, पोफळी आणि काजूच्या बागा. गावाच्या टोकाला एक जुनं ग्रामदेवतेचं मंदिर आणि मंदिरापासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर असलेलं एक प्रचंड 400 वर्षांपूर्वीचं वडाचं झाड. त्या वडाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या झाडाच्या पारंब्यांनी इतकी जमीन व्यापली होती की जर का ते झाड दुरून पाहिलं तर जणू एखादं लहान जंगलच तिथे पसरलं आहे असंच वाटायचं. गावातल्या लहान मुलांनाही एक गोष्ट सांगून ठेवली होती: सूर्यास्तानंतर त्या वडाच्या झाडाजवळ जायचं नाही. त्यांनी विचारलं का, तर उत्तर एकच मिळायचं: पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही गावाची रीत आहे, गावाचा नियम आहे. त्यापेक्षा जास्त कोणीही काहीही सांगत नसे. त्या गावात अजून एक वेगळीच प्रथा होती आणि ती म्हणजे गावातल्या प्रत्येक लग्नानंतर दुसऱ्या दिवशी नववधूला त्या वडाच्या झाडाजवळ नेऊन तिच्या हस्ते त्या वडाच्या झाडाला हळदी कुंकू व्हायला लावायची प्रथा. गावातल्या वृद्ध स्त्रिया म्हणायच्या की घरात लक्ष्मी टिकावी म्हणून हा विधी करायचा. पण या परंपरेमागचं खरं कारण गावातल्या फार थोड्या लोकांना माहीत होतं आणि ज्यांना माहीत होतं त्यांनी ते आयुष्यभर गुपितच ठेवलं होतं. याच गावात सरनोबत कुटुंब राहत होतं. गावात त्यांचा मान होता. घरात 60 वर्षांचे गोविंदराव सरनोबत, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई, त्यांचा मुलगा समीर सरनोबत आणि धाकटी मुलगी अनघा, असं ते कुटुंब होतं. समीर पुण्यात एका IT कंपनीत नोकरी करत होता. तो उच्च शिक्षित होता, चांगली नोकरी करत होता, आधुनिक विचारांचा तो होता. त्यामुळे जुन्या काळच्या परंपरा, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी, या सर्व गोष्टींना तो अंधश्रद्धा समजायचा. त्या सर्व गोष्टींवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. काही महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न पुण्यात राहणाऱ्या आणि पुण्यातच वाढलेल्या वैष्णवी देशमुख हिच्याशी झालं होतं. वैष्णवी सुद्धा उच्च शिक्षित, आत्मविश्वासू आणि स्पष्ट वक्ती होती. लग्नानंतर प्रथमच ते गावात येणार होते, त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण होतं. लक्ष्मीबाईंनी अंगणात सुंदर रांगोळी काढली होती.
घर सजवलं होतं. शेजारच्या बायकांनी ओटी भरण्याची तयारी केली होती. गावातल्या प्रत्येकाच्या तोंडी एकच विषय होता, समीरची बायको आज पहिल्यांदा गावात येतेय. दुपारच्या सुमारास एक पांढरी कार गावात शिरली. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवाई डोलत होती. वैष्णवी कारच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. शहरात कधी न दिसणारं ते गावातलं सौंदर्य, गावातील तो साधेपणा ती तिच्या डोळ्यात भरून घेत होती. किती सुंदर आहे रे तुमचं गाव, ती हसत समीरला म्हणाली. तसं समीर अभिमानाने हसला आणि म्हणाला, हो खरंय, पण तू 2 दिवस राहिलीस की कंटाळा येईल तुला. त्यावर ते दोघेही हसले. काहीच वेळात कार समीरच्या घरासमोर थांबली. ते दोघे गाडीतून उतरले आणि घराच्या दरवाजाजवळ आले. तसे लक्ष्मीबाईंनी त्यांना औक्षण केलं. त्यांच्या येण्याने घरात आनंद, हाशा, गडबड सुरू झाली. नवरी मुलगी पहिल्यांदाच गावात आल्याने संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरी नातेवाईकांची ये-जा सुरू होती. वैष्णवी सर्वांशी मन मोकळेपणानं बोलत होती. गावातली माणसंही तिच्या साधेपणावर खुश होती. रात्र झाली. रात्रीची जेवणं झाली. सर्व नातेवाईक निघून गेले होते. घरात आता फक्त सरनोबत कुटुंबच होतं. त्यावेळी लक्ष्मीबाई हळू आवाजात समीरला म्हणाल्या, तुम्ही झोपा आता आणि उद्या सकाळी लवकर उठून लवकर तयार व्हा. तसं समीरने विचारलं, लवकर उठून तयार होऊ का गाई? कुठे जायचंय का? हो तर, म्हणजे फार काही लांब जायचं नाहीये, तोच आपला छोटासा विधी करायचा आहे. वैष्णवीला घेऊन वडाजवळ जायचंय, लक्ष्मीबाई म्हणाल्या. तसे समीरने लगेच विचारलं, वडाजवळ? कशासाठी गाई? तसे गोविंदराव म्हणाले, समीर, अरे कशासाठी काय, तुला काय माहीत नाही का? आपल्या गावची परंपराच आहे ही. गावात कुठे लग्न झालं की वधूला दुसऱ्या दिवशी सकाळी वडाला हळदी कुंकू वाहण्यासाठी नेलं जात नाही का? शहरात राहून गावातील परंपरा विसरलास की काय? त्यावर समीर हसला आणि म्हणाला, बाबा, अजूनही या गोष्टी गावात सुरू आहेत? त्यावर लक्ष्मीबाई म्हणाल्या, अरे अर्थातच, गावची परंपरा आहे ही. आपल्या गावाची रीत आहे ही. गावातील सर्वजण ही रीत पाळतात, मग आपण सुद्धा पाळलीच पाहिजे ना. त्यावर वैष्णवीनेही हसत विचारलं, झाडाला हळदी कुंकू व्हायचं खरंच? त्यावर अनघा म्हणाली, हो वहिनी, गावात नव्यानं लग्न झालेल्या सगळ्याच नवऱ्या बायका करतात असं. त्यावर समीरने मान हलवली आणि तो म्हणाला, आई माफ कर, पण आम्ही हे करणार नाही. आणि का करू? काय कारण आहे त्या वडाच्या झाडाला हळदी कुंकू व्हायचं? देवळात जायचं असेल तर जाऊ, पण झाडाला नमस्कार करायचा, त्याला हळदी कुंकू व्हायचं, यात काही अर्थ नाही. समीरचं ते वाक्य ऐकताच लक्ष्मीबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात विरलं. गोविंदराव सुद्धा काही क्षण शांत बसले आणि मग म्हणाले, समीर, काही गोष्टींचं कारण माहीत नसतं म्हणून त्या चुकीच्या ठरत नाहीत. त्यावर समीरने उत्तर दिलं, आणि कारण न सांगता फक्त परंपरा पाळायला सांगणंही योग्य नाही बाबा. वैष्णवीने सुद्धा समीरची बाजू घेतली आणि ती म्हणाली, बाबा, आम्ही कुणाचा अपमान करत नाहीये, पण आम्हाला जे पटत नाही ते फक्त लोक म्हणतात म्हणून करणं आम्हाला योग्य वाटत नाही. त्यावर गोविंदरावांनी पुढे काही बोलणं टाळलंच. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली, समीर आणि वैष्णवीने वडाची पूजा केली नाही. त्यावर काही जण म्हणाले, ठीक आहे, काही होत नाही. तर काही वृद्ध मंडळी एकमेकांकडे पाहत गप्प झाली. त्या दिवशी ग्रामदेवतेच्या मंदिराचे पुजारी दामोदर शास्त्री गोविंदरावांना भेटायला आले. बोलता बोलता त्यांनी फक्त एवढंच विचारलं, विधी झाला का? त्यावर गोविंदरावांनी नकारार्थी मान हलवली. तसे दामोदर शास्त्री काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, हरकत नाही, आज उद्या विधी करून घ्या. ते विधी करायला तयार नाहीत, गोविंदराव म्हणाले. गोविंदरावांचं ते वाक्य ऐकताच दामोदर शास्त्रींच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. ते काहीही न बोलताच त्यांच्या घरातून निघून गेले. त्या रात्री साधारण 1:30च्या सुमारास वैष्णवीला अचानक जाग आली. खोलीत पूर्ण अंधार होता. बाहेर पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. तिला असं वाटलं की कोणीतरी तिचं नाव अगदी हळू आवाजात घेतंय. वैष्णवी, तिने डोळे उघडले. समीर गाढ झोपला होता.
तिने कान देऊन ऐकलं. पुन्हा आवाज आला, वैष्णवी. यावेळी तो आवाज खिडकीच्या बाहेरून आला होता. ती सावधपणे उठली. खिडकीपाशी जाऊन तिने बाहेर पाहिलं. समोर अंगण दिसत होतं. अंगणात अंधार पसरला होता. पावसाच्या सरी कोसळतच होत्या. घराच्या खिडकीतून दूरवर ते वडाचं झाड दिसत होतं. अचानक एक मोठी वीज चमकली आणि त्या क्षणभर तयार झालेल्या विजेच्या प्रकाशात त्या वडाच्या झाडाखाली एक लाल साडी घातलेली बाई उभी असल्याचा भास तिला क्षणभर झाला. पुन्हा लगेच वीज चमकली आणि ती बाई जणू एका क्षणात तिथून गायब झाली. झोपेतून अचानक उठल्यामुळे भास झाला असेल, वैष्णवीने स्वतःला समजावलं आणि ती पुन्हा झोपून गेली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली. तसे ती उठली आणि अंगणात आली. ती इकडे तिकडे बघत असतानाच तिची नजर खाली जमिनीवर पडली आणि ती काही क्षण हादरलीच. खाली अंगणातील जमिनीवर लाल रंगाचे ठसे उमटलेले तिला नजरेस पडले. ते पायांचे ठसे होते, मानवी पायांचे ठसे. ते कुठल्या तरी बाईच्या अनवाणी पावलांचे ठसे होते. ते सरळ घराच्या मुख्य दरवाजापर्यंत आले होते आणि तिथे संपले होते. पण ते ठसे परत गेल्याची कुठलीच खूण दिसत नव्हती. अनघा, इकडे ये जरा. वैष्णवीने अनघाला हाक मारून बोलावलं. तसा अनघा धावतच बाहेर अंगणात आली आणि अंगणात येताच तिची नजर त्या पायांच्या लाल ठशांकडे गेली. ते दृश्य पाहून तिच्या चेहऱ्यावरचं रक्तच उतरलं. आई, ती मोठ्याने ओरडली. लक्ष्मीबाई आत तांब्याने पाणी भरत होत्या. अनघाची हाक ऐकून लक्ष्मीबाई घाबरून बाहेर आल्या. त्या बाहेर आल्या तसे त्यांना सुद्धा ते ठसे दिसले आणि त्यांच्या हातातील पाण्याचा तांब्या खाली पडला. लक्ष्मीबाईंच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली पडताच अंगणात शांतता पसरली. अनघा, वैष्णवी आणि लक्ष्मीबाई तिघी सुद्धा त्या विचित्र पावलांच्या ठशांकडे पाहतच उभ्या होत्या. लक्ष्मीबाईंनी थरथरत्या हाताने त्यातील एका ठशाला हात लावून पाहिला. तेव्हा त्यांच्या बोटाला ओल जाणवली आणि त्यांच्या हाताला सुद्धा तो लाल रंग लागला. त्यांनी ते बोट नाकाजवळ नेलं आणि क्षणभरात त्यांचा चेहरा विचित्र झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरची भीती आणखी वाढली. ते ठसे साधेसुधे नव्हते, तर ते रक्ताचे ठसे होते हे त्यांना त्या वासावरून लगेच समजलं. त्या घाबरून मागे सरकल्या. देवा, त्यांच्या तोंडून जोरात आवाज बाहेर पडला. त्यांचा आवाज ऐकून गोविंदराव धावत बाहेर आले. त्यांनीही ते ठसे पाहिले, पण बराच वेळ ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्या मागोमाग समीर सुद्धा तिथे आला आणि तो सुद्धा घडलेला प्रकार पाहू लागला. जमिनीवरील ठसे पाहून त्याने इकडे तिकडे नजर टाकली. तेव्हा त्याला अजून एक घडलेला प्रकार नजरेस पडला. ते ठसे मुख्य दरवाजापाशी येऊन थांबले नव्हते. ते घराच्या उजव्या बाजूच्या उंच भिंतीवर देखील उमटले होते. जणू कोणीतरी रक्ताळलेल्या पायांनी जमिनीवरून चालत येत दरवाजाजवळच्या उंच भिंतीवरून सरळ वर चढून गेलं होतं. भिंतीवर साधारण 10 फूट उंचीपर्यंत ते ठसे दिसत होते आणि मग गायब झाले होते. समीर भिंतीकडे पाहत असताना अचानक अनघाचं लक्ष सुद्धा तिकडे गेलं आणि ती मोठ्याने ओरडलीच. आई, अगं ते बघ. तसे सर्वांनीच त्या भिंतीकडे पाहिलं आणि सर्वांनाच खूप मोठा धक्काच बसला. समीर काही क्षण निशब्द उभा राहिला. त्याच्या तर्काला पहिल्यांदाच धक्का बसला होता. इतक्यात बाहेरून आवाज आला. गोविंदराव. ग्रामदेवतेच्या मंदिराचे पुजारी दामोदर शास्त्री आणि त्यांच्यासोबत गावातील 2 वृद्ध मंडळी अंगणात पोचली होती. ते काही कामासाठी गोविंदरावांकडे आले होते. त्यांनी अंगणात पाऊल टाकलं आणि त्यांची सुद्धा नजर थेट त्या ठशांकडे गेली. ते ठसे पाहून दामोदर शास्त्रींच्या सुद्धा चेहऱ्यावर गंभीरता पसरली. त्यांनी कुणाला काहीही विचारलं नाही. ते सरळ घराच्या उंबरठ्याजवळ आले. डोळे मिटून त्यांनी काही क्षण मंत्र पुटपुटले आणि मग तसेच डोळे मिटून शांत उभे राहिले. तोपर्यंत कोणी काहीच बोलत नव्हतं. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि ते शांत आवाजात म्हणाले, अजून उंबरठा ओलांडलेला नाही, अजून सुद्धा वेळ आहे. तसे समीरनं विचारलं, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तसे दामोदर शास्त्री त्याच्याकडे वळाले आणि ते म्हणाले, पोरा,
काल तुम्ही इतकी वर्ष चालत आलेली गावाची परंपरा मोडलीत आणि आज सकाळी समोर जे दिसतंय हा योगायोग नक्कीच नाहीये. त्यावर समीरने लगेच उत्तर दिलं, तुम्ही पुन्हा त्याच गोष्टी सुरू करू नका. गावातल्या कुठल्या तरी वेड्या माणसाचं हे काम दिसतंय. हे दुष्कृत्य फक्त लोकांना घाबरवण्यासाठी त्यानं केलंय, किंवा आम्ही गावाची परंपरा, गावाची रीत पाळली नाही म्हणून आम्हाला घाबरवण्याचा त्याचा डाव दिसतोय. समीरच्या वाक्यावर दामोदर शास्त्री काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त वैष्णवीकडे पाहिलं. काही क्षण ती सुद्धा त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. दामोदर शास्त्रींच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि ते म्हणाले, पोरी, काल रात्री तुला असं जाणवलं का की कोणीतरी तुला हाका मारतंय? दामोदर शास्त्रींचा प्रश्न ऐकताच वैष्णवी एकदम दचकली. तुम्हाला कसं माहीत? वैष्णवीने घाबरून विचारलं. तिच्या या प्रश्नाने समीरचा सुद्धा चेहरा बदलला, कारण वैष्णवीने रात्रीचा अनुभव अजून कुणाला सांगितला नव्हता. दामोदर शास्त्रींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते सरनोबत कुटुंबाकडे पाहत म्हणाले, अजून वेळ गेलेली नाही. आज सूर्यास्त होण्याआधी तिला घेऊन वडाजवळ जाऊन या आणि तो विधी करून घ्या. असा किती वेळ लागतो त्या विधीला? फक्त 2 मिनिटं. पण त्यावर समीरने पुन्हा नकार दिला. नाही, घाबरून आम्ही काहीही करणार नाही, समीर म्हणाला. त्यावर गोविंदराव समीरला काही बोलणार इतक्यात दामोदर शास्त्रींनी हात वर केला आणि ते म्हणाले, जबरदस्ती करू नका गोविंदराव. श्रद्धा नसलेल्या विधीचा तसाही काही उपयोग होत नाही. एवढं बोलून ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. दिवसभर घरात कुणाचंही मन कशातच लागत नव्हतं. वैष्णवी मात्र आश्चर्यकारकरित्या अगदी शांत झाली होती. सकाळी घडलेल्या घटनेनंतर सुद्धा ती नेहमीप्रमाणे घरातल्या कामात लक्ष्मीबाईंना मदत करत होती. शेजारच्या बायकांशी हसत बोलत होती. समीरला खात्री होती की हे सगळं खरंच कुणाचं तरी कारस्थान असावं. अंगणातल्या मातीवरचे ठसेही दुपारच्या उन्हात कोरडे पडले होते, पण त्यांचा रंग अजूनही गडद लालच होता. संध्याकाळ व्हायला आली होती. गावातल्या बायका नेहमीप्रमाणे मंदिरात दिवा लावायला जाताना दिसत होत्या. तसे वैष्णवी सुद्धा लक्ष्मीबाईंसोबत मंदिरात जायला निघाली. घरापासून मंदिरापर्यंतचा रस्ता त्याच वडाच्या झाडाजवळून जात होता. चालता चालता वैष्णवीची नजर पहिल्यांदाच जवळून त्या प्रचंड वडावर पडली. ते झाड खरंच इतकं विशाल होतं की त्याच्या सावलीत 10-12 बैलगाड्या सहज उभ्या राहतील. पारंब्या जमिनीत रोतून पुन्हा खोडासारख्या वाढल्या होत्या. त्या झाडाभोवती दगडी चौथरा होता. त्या चौथऱ्यावर ताजं हळद कुंकू, फुलं आणि छोट्या मातीच्या दिव्यांचे काळे डाग दिसत होते. वैष्णवी काही क्षण तिथेच थांबली. तिच्या मनात अचानक त्या झाडाबद्दल एक विचित्र ओढ निर्माण झाली. तिला असं वाटत होतं की आपण त्या झाडाजवळ जावं, अगदी जवळ, त्याला हात लावावा. ती नकळत पुढे पाऊल टाकणार इतक्यात लक्ष्मीबाईंनी तिचा हात धरला आणि त्या म्हणाल्या, चल पोरी. तसे वैष्णवी एकदम भानावर आली. हो, ती म्हणाली आणि ती लगबगीने पुढे चालू लागली. पण पुढे चालताना तिला असं जाणवलं की जणू कुणीतरी झाडाच्या दिशेकडून तिच्याकडे पाहत होतं. मंदिरातून परत घरी येईपर्यंत अंधार पडला होता. रात्रीचं जेवण शांततेत झालं. जेवताना कोणी काहीच जास्त बोललं नव्हतं. लक्ष्मीबाई सारख्या देवघरात जाऊन देवघरातील दिवा पाहत होत्या. आत्तापर्यंत घडलेला सर्व प्रकार आठवून, घरातील ती शांतता पाहून वैष्णवीचं लक्ष काहीसं विचलित होत असल्याचं समीरला जाणवलं. त्यामुळे तो वैष्णवीचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तिला जुन्या आठवणी सांगत होता. रात्री 11:30 वाजता सगळे झोपायला गेले. बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता. वाऱ्यामुळे झाडांचा आवाज घरभर घुमत होता. रात्री 12:40 घराच्या छतावरून अचानक असे आवाज यायला लागले. त्या आवाजाने समीरची झोप उडाली. तो उठून बसला. पुन्हा तो आवाज त्याला ऐकू आला. जणू कोणीतरी कौलांवरून चालत जात आहे असं जाणवत होतं. घराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कोणीतरी कौलावरून चालत आहे असं जाणवत होतं.
आणि पुढच्याच क्षणी संपूर्ण घर हादरलं. जणू छतावरून कुणीतरी जोरात खाली उडी मारली होती आणि त्याच्या कंपाने पूर्ण घर हादरलं होतं. त्या आवाजाने वैष्णवी सुद्धा जागी झाली. समीर, ऐकलंस? वैष्णवी उद्गारली. तो काही बोलणार इतक्यात त्यांना त्यांच्या खोलीच्या बाहेर काही आवाज ऐकू आले. घरचे सगळेच आता जागे झाले होते. समीर आणि वैष्णवी खोलीतून बाहेर आले. गोविंदरावांनी मुख्य दरवाजा उघडला आणि त्यांनी बाहेर नजर टाकली. सर्वच जण त्यांच्या मागे उभे राहून बाहेर पाहत होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळतच होता, पण गडद अंधार आणि पावसाशिवाय बाहेर कोणीच नव्हतं. अचानक अंगणाच्या टोकाला असलेल्या त्या वडाच्या झाडाच्या दिशेने वीज चमकली. तसे सर्वांचे लक्ष त्या झाडाकडे गेलं. त्या एका क्षणभराच्या प्रकाशात सगळ्यांना एक दृश्य दिसलं. वडाच्या सर्वात जाड पारंबीवर एक लाल साडी नेसलेली बाई मान खाली घालून हळूहळू झोके घेत बसली होती. इतक्यात गावातील वीज गेली आणि घरात अंधार पसरला. पुन्हा एकदा त्या दिशेने वीज चमकली. तसे पुन्हा सर्वांचं लक्ष त्या दिशेनं गेलं, पण पुढच्याच क्षणी ती बाई तिथे नव्हती. ते दृश्य पाहून घरातील सर्वच जण प्रचंड घाबरून गेले. हा काय प्रकार आहे, कोणाला काहीच समजून येत नव्हतं. पण एक मात्र सर्वांना समजून चुकलं होतं. जे दृश्य त्यांनी पाहिलं होतं ते सामान्य नव्हतं. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.